दीपक वास्कर असतील, दिनेश कांबळे असतील, नक्कीच खेळाचं पार्ट पलटी करणारा खेळाडू असेल तो म्हणजे रोशन कांबळे, त्याला प्रत्युत्तर करणारा एकमेव खेळाडू असेल तो अभि असेल आणि साहिल असेल. काय बघा रणजी आता ठुला संघासह पूर्ण आणि नक्कीच जर या मैदानावरती प्रथम रेड मध्ये प्रथम बोनस पॉईंट जर कमाई केली तर नक्कीच दीपराज गावडे यांच्याकडून 101 रुपयाचा पारितोषिक आपल्याला मिळेल. आणि जर आकार वाकोबा हरपुडेमध्ये या दिवशी माळवाची संख्याच्या प्रांगणामध्ये जर आलेला असेल आणि नक्कीच जर गुणांची कमाई केली तर तुम्हाला गुणांची तालिका मोजावी लागेल. आणि जर बोनस पॉईंटची कमाई केली तर या प्रथम रेडमध्ये तर 101 रुपयाचं पारितोषिक आपल्याला नक्कीच मिळेल. मध्य रेषेमध्ये स्थिरावते कोणताही धोका न पत्करता मला वाटतं आपल्या मैदानातील चुकून परत येणं त्याचा इरादा आणि नक्कीच आपल्या मैदानात चुकून परत त्याला प्रत्युत्तर करण्याचा प्रयत्न 20 नंबर रसिकांना आकार वाकोबा हरपुडे संघाच्या प्रांगणामध्ये या दिवशी माळवी संघाचा एकमेव खेळाडू एकमेव का ज्याला ओळखलं जातं. नक्कीच या जबरदस्त खेळाचा जबरदस्त नंबर या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय आणि तो म्हणजे या घरेलू मैदानी हरपुडे संघाच्या प्रांगणामध्ये जबरदस्त खेळ करून दाखवण्याचा प्रयत्न असेल तर या दिवशी माळवाची संघाचा असेल तर तो म्हणजे रोशन कांबळे. पुन्हा एकदा साई काय करतो आपल्या संघासाठी 7 नंबर जर्सी घातलेला जर्सी नंबर 7. हो हो काय कधी खेळाचा पांड पलटी करण्याचा प्रयत्न असतो तो साई आणि अभि करू शकतो. त्याला प्रत्युत्तर करण्यासाठी पांडू काय करतो आपल्या संघासाठी काय करतो खेळ करून दाखवण्याचा प्रयत्न असेल तर पांडू या दिवशी माळवाची संघाचा थर्ड एड साठी प्राचारण केले माझ्या संघासाठी आणि या कर्जदाराने मला का पाठवले हे सांगून द्यायला का बघा. दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. साईड पुन्हा एकदा 7 नंबर व्यक्तीला दोन्ही संघ 1-2-2 जसा क्षेत्र पाहूया काय तो आपल्या संघासाठी जबरदस्त खेळ करून दाखवण्याचा. आणि मला वाटतं या घरेलू मैदानावरती जर या दमदमते ट्रॉफीवरती जर नाव कोरायचं असेल आणि मला वाटतं हे पब्लिक आणि महिला मंडळ जी कालच्या दिवशी नव्हती पण आज या आकार वाकोबा हरपुडे या संघासाठी म्हणजे माझाच मुलगा आहे आणि या मुलग्यासाठी आपण का कबड्डी खेळतोय का कबड्डी खेळतो आणि हे बघण्यासाठी आम्ही आलोय हे दाखवून देण्याचं काम जे असेल तर पूर्ण सर्व महिला मंडळाचं असेल आणि त्याला या आकार वाकोबा हरपुडेमध्ये फुल संघासमोर रोशन कांबळे पाहूया काय करतो आपल्या संघासाठी जबरदस्त खेळ करून नका पूर्ण संघ आता ठेवतोय हाताला घडी मारण्याचा प्रयत्न होत आहे. खेळाडू असेल तो आकार वाकोबा हरपुडे साहिल असेल आणि अभि असेल आणि या दिवशी माळवाची संघाकडून असेल तर तो दिनेश कांबळे असेल पांडू असेल आणि रोशन कांबळे असेल. नक्कीच खेळाचा पार्ट पलटी करणार खेळाडू असेल तर तो म्हणजे या दिवशी माळवाची संघ असेल. 2 नंबर जर्सी घातलेला खेळाडू पाहिजे काय करतो आपल्या संघासाठी मध्य रेषेवरती स्थिरावते कोणताही धोका न पत्करता आपल्या मैदानात सुखरूप पडते. काय करतो आपल्या संघासाठी जबरदस्त थर्ड रेड साठी प्राचारण ज्याला करतो तर तो 26 नंबर जर्सी घातलेला एकमेव खेळाडू एकमेव का जर माझा खेळाडू बाहेर आहे हे मगाशीच म्हणाल होतं माझा खेळाडू जर बाहेर आहे आणि त्याला जर आईल करायचं असेल तर दिनेश कांबळे आईल करायचं असेल आणि दिनेश जर आतमध्ये आला तर मी रोशनला कसा आतमध्ये घेतो हे बघण्याचं काम असेल तर दिनेश कांबळे करत असतो. त्याला प्रत्युत्तर करण्यासाठी 2 नंबर जर्सी घातलेला एकमेव खेळाडू एकमेव हॅलो हॅलो मी मगाशीच म्हणालो होतो 26 नंबर जर्सी घातलेला दिनेशला इल केला आणि जर रोशनला इल केला तर नक्कीच आपण खेळाचा पार्ट पलटी करू शकतो. ज्या वेळेला मुस्लिम मध्ये जर संघ झाला त्यावेळेला मी प्रथम पुन्हा एकदा 7 नंबर जर्सी घातलेला एकमेव खेळाडू वारंवार चढाई करतोय. त्याला माहिती आहे की साहिल आणि अभि जर इन असेल तर नक्कीच खेळाचं पार्ट आणि नक्कीच आकार वाकोबा हरपुडे करू शकतो. मध्य रेषेवरती स्थिरावतोय त्याला माहिती आहे गुणांची तालिका काय आहे. पुन्हा एकदा वास्कर 26 नंबर जर्सी घातलेला खेळाडू त्याला माहिती आहे की दिनेशला इन केलाय मला रोशन कांबळे इन करायचा श्री गणेशा करताय आणि खरोखरच
मला वाटतं दोन्ही संघ तुल्यबळ आहेत आणि या घरेलू मैदानावरती नक्कीच नाव कोरायचं असेल आणि चमकती ट्रॉफीवरती जर नाव कोरायचं असेल आणि प्रथम पारितोषिक आपण वाजत गाजत घेऊन जायचं असेल तर नक्कीच अशी भक्कम अशी कामगिरी करावी लागेल. 7 नंबर ज्याचे त्याला वारंवार चढाई करते तो म्हणजे साहिल. बघा कशी गुणांची तालिका काय आहे हे त्याला चांगलं माहिती आहे. आणि जर रोशनला इन झाला आणि मला जर पकड झाली तर कुठेतरी खेळाचं पार्ट पलटी होऊ शकतं. पुन्हा एकदा दिनेश कांबळे काय करतो आपल्या संघासाठी. जर रोशन कांबळेला इन करायचं असेल तर नक्की चांगली अशी भक्कम कामगिरी करावी लागेल. पुन्हा एकदा 7 नंबर थर्ड डे साठी साईल करू या परिस्थिती जबरदस्त खेळ करून दाखवण्याचा प्रयत्न असेल. पूर्ण संघाचा फुल असतो 2-1-2-2 जबरदस्त खेळ पण केलाय. जर मी मगाशी म्हणालो होतो जर रोशन इन झाला तर नक्कीच खेळाचं पाठ पट्टी करणारा एक खेळाडू असेल तर या दिवशी माळवाशी संघाचा आता मला वाटतं सलग 5 प्रथम असे खेळाडू 5 करण्याचा प्रयत्न असेल तर असेल आणि या मैदानावरती ट्रॉफीचा जल्लोष करणार आहे एक खेळाडू असेल तर तो म्हणजे रोशन कांबळे आणि यारी दोषी माळवाशी संघ. आणि त्याला प्रत्युत्तर करण्यासाठी 5 नंबर जसे घातलेला खेळाडू आकार वाकोबा हरपुरी संघाचा जबरदस्त खेळ करून 2-2-2 तसा क्षेत्र मध्ये रेषेवरती शिरावतोय. कोणताही धोका न पत्करता आपल्यामध्ये सुखरूप पडतोय. त्याला प्रत्युत्तर करण्यासाठी थर्ड डे प्रसारण केलंय. 1-2-2 तसा क्षेत्र लागले त्यासाठी पाहूया काय करतो आपल्या संघासाठी. 9 तरुण मित्र पण हरपुरे भेलेवाडी आणि रोशन बाहेर गेला आणि दिनेश आतमध्ये होणारा एक संघ असेल तर तो म्हणजे या घरेलू मैदानावरती संघ असेल तर तो साहिल आणि अभि करू शकतो. जबरदस्त पुन्हा एकदा खेळ करून दाखवण्याचा प्रयत्न या दिवशी माळवाशी जर एक तेरी तर एक मेरी हे करून दाखवण्याचं काम असेल दोन्ही संघ करू शकतात. मध्ये कोणताही दुकान पद्धत आपल्या मधाला मित्रांनो मला आयोजकांकडून कळतंय 85 वा संघबाद मला आयोजकांकडून कळतंय. पुन्हा एकदा पांडू काय करतो आपल्या संघासाठी. ज्या वेळेला पांडू बाहेर असेल रोशन कांबळे बाहेर असेल दीपक गुवास्कर बाहेर असेल थर्ड 2 नंबर तिथे त्याला आकार वाकोबा हरपुरे संघाचा एक खेळाडू जर असेल आणि या घरेलू मैदानावरती आपलं जर नाव कोरायचं असेल तर नक्की चांगली अशी भक्कम कामगिरी करावी लागेल. मित्रांनो मगाशी जर चांगली अशी भक्कम कामगिरी करणारा खेळाडू होता तर तो मला वाटतं मगाशी या घरेलू मैदानावरती कोणी काम केलं नाही ते मगाशी बिट्टू होता आणि श्री होता आणि म्हणतात बिर्या होता आणि छोट्या खेळाडूंनी कामगिरी चांगली केली होती. तर ह्या मोठ्या खेळाडूंनी करून दाखवली नाही त्या आमच्या छोट्या खेळाडूंनी करून दाखवली. आणि हे नाव काम करण्याचं असेल तर बिट्टू असेल श्री असेल आणि सोनू असेल. जबरदस्त खेळ करून दाखवण्याचा प्रयत्न असेल तर तो म्हणजे आकार वाकोबा हरपुडे वर्षे यारी दुसरी माळवाशी. आकार वाकोबा हरपुडे संघाच्या प्रांगणामध्ये असेल तर तो पांडू काय करतो आपल्या संघासाठी मध्य रेषेवरती स्थिरावतोय. जबरदस्त खेळ करून दाखवण्याचा प्रयत्न असेल तर दोन्ही संघ असेल त्याला माहिती आहे. पुन्हा एकदा 5 नंबर रेषेवरचा खेळ यारी दुसरी संघाच्या प्रांगणामध्ये 2-2-2 तसा क्षेत्ररक्षण लागले त्यासाठी त्याला माहिती आहे की रोशन इन झाला तर नक्कीच थर्ड डे साठी प्राचार्य ज्याला करतात तर तो मला वाटतं वास्कर असतो आणि पांडू असतो. नक्कीच आपण टिपून घेऊन जाण्याचा प्रयत्न असतो दोन्ही संघाचा असतो. दोन्ही संघ तुल्यबळ आहेत नक्कीच. हो जबरदस्त बंद केलाय काय करतं एक तेरी तर एक मेरी. जर मला तू पकड आणि मला पकडून दाखवलं तर मी तुला पकडून दाखवतो हे खेळाचं काम असतं. जबरदस्त 7 नंबर जसे त्याला पुन्हा साई काय करतो आपल्या संघासाठी त्याला माहिती आहे मध्ये रेषेवरती स्थिरावते. यारी दोषी माळवाशी वर्षेच आकार वाकोबा हरपुडे आणि या घरेलू मैदानावरती 9 मित्र मंडळ हरपुडे भेलेवाडी आयोजित रामनवमी उत्सवानिमित्त काहीतरी काम मंत्र देताना राजा भेरे आपल्या संघासाठी काहीतरी काम मंत्र दिला आहे आणि नक्की काम मंत्र देणारा म्हणजे साहिल असेल अभि असेल काय करतो आपल्या संघाने आपल्याला माहित आहे.
मेले सरांचा इशारा असेल थर्ड रेड साठी प्रचार असेल 9 नंबरच्या त्याला खेळायला असेल हो हो जबरदस्त खेळ होता मागला प्रयत्न आणि गडी जिंकलाय तो पुढे वासर थर्ड रेड साठी प्रचार करणार 26 नंबर ज्याच्या त्याला वासरला बाहेर तपून परतावं लागलं आणि त्याला प्रतिनिधित्व करण्यासाठी दिनेश कांबळे काय करतो आपल्या संघासाठी आणि जर रोशनला लीड केला तर नक्कीच खेळाचं पार्ट पलटी करणार एकमेव खेळाडू असेल तर रोशन कांबळे असतो हो हो बघा काय करतो पूर्ण संघासाठी बोनस ओव्हर आहे बोनस ओव्हरसाठी दिनेश कांबळे मध्ये रेषे पुन्हा एका साईड वारंवार चढाई करण्याचा प्रयत्न दोन्ही संघ तुल्यबल आहे दोन क्षेत्र लागले त्याचे पाऊल काढतो आपल्या संघासाठी आणि या घरेलू मैदानावरती नाव कोरायचं असेल तर नक्कीच आपली चांगली भक्कम अशी कामगिरी करावी लागेल मध्ये रेषेवरती स्थिरावते त्याला माहिती आहे की आपल्या गुण तालिकेमध्ये किती फरक आहे आणि गुण तालिकेमध्ये जर फरक असेल तर नक्कीच अशी सावधगिरी अशी कामगिरी करावी लागेल त्याला प्रतिनिधित्व करण्यासाठी दिनेश 12 नंबर ज्याची त्याला दिनेश काय करतो आपल्या संघासाठी पुन्हा साई मला वाटतं थर्ड डे साठी प्रचार करणार की काय आपल्याला पाहायचंय साईल एक जबरदस्त खेळाडू आहे आकार वाकोबा हरपडे संघाचा एकमेव एका ज्यांना ओळख जातो साईल आणि अभि जर या संघामध्ये जर आपण असाल तर नक्कीच खेळाचं पार्ट पट्टी करण्याचं काम असेल तर आकार वाकोबा हरपडे करू शकतात आणि जर याने दोस्ती माळवशी संघाकडून जर पांडू असेल आणि जर रोशन असेल तर नक्कीच खेळाचं पार्ट पट्टी करणारा दोन्ही संघ आहेत 12 नंबर ज्याचे काय धुरा आहे धुरा फक्त राहिले तर 12 नंबर ज्याचे काय दिनेश कांबळेकडे करू या परिस्थिती आणि जर पकड झाली आणि जरी काय घडतं बोलते पंचांचा निर्णय अंतिम राहील पुन्हा एकदा या दिवशी माळवडी संघाचा खेळाडू आकार वाकोबा हरपुडे संघाच्या प्रांगणामध्ये 23 नंबर यांचे घातलेला खेळाडू ठरले जबरदस्त खेळ करून दाखवण्याचा प्रयत्न असेल तर तो 23 नंबर यांचे घातलेला खेळाडू असेल हो हो क्या बात आहे जबरदस्त खेळ करून दाखवण्याचा प्रयत्न असेल हो हो जबरदस्त बोनस पॉइंटचा इशारा पुन्हा एकदा आकार वाकोबा पुढे संघाच्या प्रांगणामध्ये मागील वर्षी म्हणजे मला वाटतं 2 वर्षापूर्वी 5 नंबर देशाचा खेळाडू औरंगवाडीमध्ये ज्याला नाव कमवलेला खेळाडू असेल तो 5 नंबर देशाचा हडपुडे वाकोबा आकार वाकोबा संघाचा खेळाडू साईल आणि अभि पुन्हा एकदा यादी दोषी माळवडी संघाचा 9 नंबर देशाचा खेळाडू 2 फुला संघासाठी काय करतो आपल्या संघासाठी त्याला माहिती आहे की माझ्याकडे एकच खेळाडू आहे आज पूर्ण असा छिप्पा उंचीचा छिप्पा छातीचा आणि मांड्याचा भरगत असा भरलेला आहे तुम्ही एका ज्याच्याकडे ओळखलं जातं ज्याच्याकडे बघितलं जातं तो म्हणजे आकार वाकोबा हरपुडे संघाचा काय करतो जबरदस्त खेळ नऊ नंबर त्यांचे बघलेला मास्तर काय करतो आपल्या संघासाठी नक्कीच बँकेत मारण्याचा प्रयत्न असेल दोन्ही संघ फुला संघासाठी त्याला माहिती आहे की बोनस जरी दिला तरी पण चालेल मला एक खेळायचा प्रयत्न करायचा नाही हे दाखवून देण्याचं काम असेल तर तो हो जबरदस्त खेळ करण्याचा प्रयत्न असेल वास काम होतं त्याने केलं होतं त्याचा छोटा सत्कार करून येतोय हरपुडी महिला मंडळ भोरेवाडी अध्यक्ष साहिल हरपुडे संघाकडून साहिल आणि समोर आहे उभा टाकला आहे तो माळवाशी यारी दोस्ती संघ हा एक तालुक्यातील मातबर संघ म्हणून नावाजला जातो त्याच्या समोरचं कडवा आव्हान दिलं ते हरपुडे संघाने मोठी उडाची भिंत उभी करून ठेवली ते हरपुडे संघाने पाहूया ही भिंत तोडतात का ते कायम दबदबा आपला हरपुडे संघ ठेवतो का कारण मातबर खेळाडू या दोन्ही संघामध्ये आहेत काय होईल कोणा काय होईल कोणीही सांगू शकत नाही आणि आता मात्र मुख्य अस्त्र उतरवलं
गेलं ते रोशन कांबळे माळवाशी यारी दोस्तीचं मुख्य अस्त्र मुख्य मोहरा जो म्हटला जातो तो मुख्य मोहरा मुख्य अस्त्र जे होतं माळवाशीचं त्याला बाहेरचा रस्ता दाखवलाय कुंडीचा रस्ता दाखवला गेलाय कुंडीचा घाट दाखवला गेलाय हरपुडे संघाकडून एक चांगल्या प्रकारचं आपल्याला खेळ पाहायला मिळतो हरपुडे संघाकडून वारंवार या ठिकाणी हरपुडे संघाला माहित आहे की जर रोशनला आपण बाहेर ठेवलं तर आपल्याला कोणताही सामना सुलभ जाईल असं म्हणून या ठिकाणी रोशनला जास्तीत जास्त बाहेर ठेवण्याचा प्रयत्न केला तो आता मात्र सामना संपायला शेवटची 5 मिनिटं या साध्याचं पंचावन्न कापात ते नामवंत पंच म्हणून ओळखले जातात ते भाया कामकर असतील जर कम्बॅक करायचं असेल तर माळवाशीला खूप प्रयत्न करायला लागलो मराठी मध्ये प्रयत्न केला जाते समीर भरी याला उतरवले गेले पाहुणे थर्डचा फाईट करतो समीर भरी मागच्या रेड मध्ये चांगली भरीव अशी कामगिरी केली होती ती समीर भरेला उतरवलं गेलंय बोनस या ठिकाणी ऑन आहे पाहूया या संधीचं सोनं करतोय का या मैदानासाठी समीर पूर्ण मेहनत जी घेतली होती या मैदानासाठी अध्यक्ष चांगल्या प्रकारचं प्रतिसाद पाहायला मिळतो हडपड सांगून पकड केली जाते तुम्ही या इशारा दिला जातो 4 मिनिटं सामना संपायला 4 मिनिटं शेवटची 4 मिनिटं अतिशय रोमांचक सामना पाहायला मिळतोय हडपडे संघाने आपल्या या ठिकाणी मोठी अशी धावाची भिंत उभी करून ठेवली ती भिंत तोडणार का कारण रोशन असेल वास्तव असेल आणि पांडू असेल पाहूया ही भिंत तोडतात का समीर भेरे आपल्यासाठी या ठिकाणी पारितोषिकालाही देते पांडू एक भाषा समाजाला शिव मात्र आता शिव करून या ठिकाणी चूक केली जाते पुन्हा एकदा साहिब मात्र प्रत्युत्तर दिलं गेलंय ते भरपूर संघाकडून आणि 26 खेळाडू उंच एक मातृभाषा खेळाडू हरपुरी संघाच्या समोर बोनस तेवढं चांगल्या प्रकारे शेवटची 3 मिनिटं सामना संपायला शेवटची 3 मिनिटं अतिशय रोमांचक केली जाते हरपुरी संघाकडून काही गरज नसताना खरा प्रदर्शन पाहायला मिळते शेवटच्या मिनिटामध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न केला जातो तो वाशी संघाकडून उतरवलं गेले हरपुरी संघाचं उतरवलं गेले मागच्या रेडमध्ये चांगल्या प्रकारची कामगिरी केली एक शांत असा खेळाडू त्याचं नाव घेतात विकी बोनस पण जाऊ देत ना सावध पॉइंटला घेतला जातोय तो विकी करून रोशन आतमध्ये आहे पांडू आतमध्ये आहे वास्कर अनेक मातबर या खेळाडू या तेवढाच ताकदीचा हरपुडे संघ आहे तो सुरू असेल साहिल असेल समीर असेल विकी असेल रोशन असेल अनेक मातबर या ठिकाणी खेळून जिंकण्याचा प्रयत्न करतोय मुख्य असतं हरपुडे आकार वापर संघाचं मुख्य असतं आणि 7 खेळाडू समज साखळी लावली की 2-2-2-1 ची चांगल्या प्रकारचं या क्षेत्रात पाहायला मिळतंय महाराष्ट्र संघाकडून कमबॅक करण्याचा प्रयत्न केला जातोय जी गुणांची भिंत आहे ती तोडली जाते पाहूया ही गुणांची भिंत महाराष्ट्र तोडते का की हरपुडे संघ आपला दबदबा कायम ठेवतो पाहायला लागणार आहे आपल्याला साहिल सावध पॉइंटला घेतला जातो साहिल कडून 7 नंबर खेळाडू साहिल नवतरुण मित्रमंडळ भेदेवाडी या चषकावर कोणाचं नाव कोणाला कोण पाहणार होतो फायनलचा पाहूया चूक केली जाते ती रोशन सारख्या समीर याच्याकडून चूक केली जाते रोशन सारख्या मराठी खेळाडूला शेवटची 2 मिनिटं सामना संपायला शेवटची 2 मिनिटं मात्र साईला बोनस प्लस पॉइंट आहे तो 7 बॉल समोर रोडो कडे प्रयत्न करतो साहिल पाहूया तो प्रयत्न केला जातोय रोशन आलाय
आणि हरपुरे संघ पुन्हा एकदा नेस्तनाबूत या ठिकाणी झालेला पाहायला मिळते. पण चूक केली जाते हरपुरे संघाकडून, वारंवार चूक केली जाते. अतिथीचा सामना पाहायला मिळते. पुन्हा एकदा विकी उतरला गेली जोमाने हरपुरे संघ मैदानामध्ये दाखल झाला आहे. प्रतिस्पर्धी संघ माळवाची याने दोस्ती संघ काय केलंय ना सामना काही मिनिटे शिल्लक आहेत. काय होणार याची सर्वांना उत्कंठ आहे. कारण कबड्डी असं क्षेत्र आहे की शेवट खेळामध्ये काय होईल असं सांगू शकत नाही. कोणाच्या डोक्यावर चढणार फायनलचा मुकुट, कोणाचं नाव टोटल जाणार चषकावर माळवाची के हरपुरे. पाहूया थोड्याच वेळात आपल्याला या ठिकाणी समजणार आहे. आणि दोन्ही मान्यवर संघ चांगल्या प्रकारचं या ठिकाणी एक दिला शेवटचं एक सामना संपताना शेवटचं एक मिनिट आणि महाराष्ट्र संघाकडून 26 दशकाचे खेळाडू या ठिकाणी हरपुरे 18 माळवाची 17. 18-17 एक गुणांची फक्त आघाडी आहे ती. आणि काही मिनिटं शिल्लक सामन्याला पण काही मिनिटं शिल्लक. सामन्याला सुरुवात एक मिनिट शेवटचं 26 दशकाचे खेळाडू धीरज यांनी और पाहुणे काय होते ते अखेरीस सामना पाहायला मिळतो. पाहूया काय होतं ते शेवटच्या क्षणापर्यंत असतील. काही सेकंद शिल्लक आहेत. एका बाजूला हरपुरे, दुसऱ्या बाजूला माळवाशी यारी दोस्ती हावी तालुक्यातील मातबर संघ म्हणून नावा जातो. काही सेकंद शिल्लक आहे सामना संपायला. मोठा आवाज दिले ते हरपुरे संघाने पुन्हा रोशनला उतरवलं गेलं. पाहूया रोशन काय करतो तो. काय झाली